भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे इतरही मंत्री बोलत असतात की कमळ फुलणार. त्याच्याबद्दल आम्हाला आक्षेप घेण्याचं कारण नाही. प्रत्येक जण आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो, परंतु दुसरा पक्ष संपून आपण मोठं होण्याचं जे काय आता कामकाज चालू आहे ते साफ चुकीचं आहे. दुसरं एक असं की ज्या वेळेला आता जी काही निवडणूक अंबरनाथ नगरपालिकेची पुढे ढकलण्यात आलेली आहे, त्या बाबतीमध्ये आम्हाला अगोदरच त्याची पाल चुकचुकली होती की भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब हे नगरपालिकेमध्ये आले होते. त्यांनी त्यावेळेला मतदार यादीच्या माध्यमातून आक्षेप नोंदवला होता आणि सत्तारूढ पक्षाचे अध्यक्ष निवडणूक पुढे ढकलण्याची वार्ता करत होते. त्यावेळेलाच मनामध्ये शंका आली होती की पराभवाला सामोरं जावं लागणार हे ओळखून त्यांनी हे निवडणूक पुढे ढकलण्याचं षडयंत्र रचलं होतं आणि निवडणूक पुढं ढकलण्यासाठी एकही कारण नसताना निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ही निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे. मतदार नाराज झालेले आहेत. यापूर्वी एकाकी घोषणा करून युतीच्या मतदारांचा अपमान केलेलाच होता आणि निश्चितपणे शिवसेनेला जो काही सपोर्ट मिळतोय त्यावरून त्यांनी हे निवडणूक पुढे ढकललेली. आपला आरोप म्हणजे रवींद्र चव्हाण अंबरनाथ शहरात आले आणि त्यानंतरच या निवडणुका आहेत त्या पुढे ढकलण्यात आल्या. नाही, त्यावेळेला त्यांनी आता भाजपाचं सरकार आणि मुख्यमंत्री असताना, प्रदेश अध्यक्ष निवडणूक चालू असताना निवडणूक पुढे ढकलावी लागेल असं वक्तव्य करतात. त्याच्यामुळे स्पष्ट होतं की त्यांचं प्लॅनिंग अगोदरपासून सुरू होतं. अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक ऐन रंगात आलेली होती आणि प्रचार शिगेला पोचला होता. अंबरनाथ शहरातील शिवसेनामय वातावरण असताना या निवडणुकीमध्ये क्रिकेटमध्ये जसं असतं, बॅट्समन आमचे, बॉलर आमचे, पिच आमचं आणि निवडणूक आम्ही जिंकणारच होतो. परंतु थर्ड हॅम्परच्या माध्यमातून ही निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली हे सत्य आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.